दंडोत प्रणाम। माहूरगड स्थानावरील आपण दत्तात्रय प्रभूंचे अनेक स्थानं आहेत, पवित्र भूमी आहे या सह्याद्री पर्वतावरच्या। तेथील मी स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहे। आजूबाजूला घनदाट जंगल आहे, पण स्थानाच्या ओढीने परमेश्वराच्या भेटीची ओढ मनामध्ये आहे, म्हणून माझी सध्या भ्रमंती चालू आहे। तिथून कैलास टेकडी जी आहे ते 5 किलोमीटर आहे, वनदेव जे आहे ते 2 किलोमीटर आहे। दंडोत प्रणाम स्थान दर्शन या सदरामध्ये आपण माहूरगडावरील स्थान वंदन करत आहोत। सर्व सद्भक्तांनो, आज अनेक स्थान वंदन आपण केलेले आहेत। इथे आळजरक राजा जे आहे, आळरक राजा भेटी स्थान या ठिकाणी आलेलो आहेत आणि बऱ्याचशा लोकांनी हे दुर्मिळ स्थान वंदन केलेलं नसेल आणि केवळ दत्तात्रय प्रभूंची कृपा, आपलं सर्वांचं प्रेम, म्हणून हे दुर्लभ दर्शन सध्या मी आपल्याला घडवत आहे। श्री दत्तात्रय प्रभु भगवान की जय। दंडोत प्रणाम। स्थान दर्शन या भागामध्ये आज आपण आळरक राजा भेटी स्थान हे वंदन करणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण स्थान क्रमांक 10, 11, 12 जे वनदेव मार्गाकडे आहे, तेथील प्रथम जे आळरक राजा भेटी आहे ते सुरुवाती लागत आहे, म्हणून आपण हे पहिलं स्थान वंदन करत आहोत। आळरक राजा भेटी स्थान हे विंजाळे तळ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर, रुचिक ऋषी भेटी स्थानापासून 1.5 किलोमीटर अंतरावर, देवदेवेश्वर स्थानापासून 5.5 किलोमीटर अंतरावर आहे। रस्त्याच्या कडेला चिंचेच्या झाडाच्या पश्चिमेस हे स्थान आहे। या स्थानाची लीळा, जो चहुयोगीचा अधिष्ठात्री, अमोघ सिद्धी जयाच्या घरी, तो माता पुरी राज्य करी, तया नमन श्री दत्तात्रया। उद्धरतुं भवसागरेण पतितान्, जीवान् सदा दुःखितान्, दग्रेयो प्रतिमां कृपा परवशः, चैतन्यमूर्ति पराम्। कैवल्य ध्वनि नागदेव प्रवर, पांतकृतो येन स, देवो चक्रधरो शरण्य शरणं, नान्तोषिणां पातु मां। श्री गोपाल कृष्ण। आज श्री दत्तात्रय प्रभू
चतुर्युगी अवतार, ज्यांचं चारही युगामध्ये वास्तव्य आहे. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार आणि दर्शनासरशी त्यांचं दर्शन तर होतच नाही आणि ते अमोघ दर्शन आहे. ज्या कोण्या अर्थी अमोघ आहे की दत्तात्रय प्रभू कोणत्या वेशात आपल्याला दर्शन देतील हे सांगता येणार आहे. अनेक वेशामध्ये अनेक भक्ताला त्यांनी दर्शन दिलेलं आहे, म्हणून ते अमोघ दर्शनी आहे. ठिकाणी दत्तात्रय प्रभूच्या लीळा काही थोड्या आहेत, परंतु त्या एवढ्या आदर्श लीळा आहेत. रळक राजांची लीळा आहे, शांबोली शांबोली म्हणतात. त्याचे त्रैताप कोणते आहेत कुणी सांगता? महिला वर्ग. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक हे त्रैताप आहेत. या त्रैतापाने तो दग्ध झाला होता आणि दत्तात्रय प्रभूंनी म्हणजेच परमेश्वर कसे अनुसरतात, एखाद्याचा अधिकार जर असेल, स्वामींच्या कापूस कोणाचा जाळून टाकला स्वामी? कोण भक्त होती ती? रानाईसा. रानाईसाला स्वामी काय म्हणतात? बाई अनुसरा. आता तिची इच्छा काय होती? मी घरी जाईल, घरी कापूस आहे, एखादं चांगलं स्वामी करता मी वस्त्र विणीन आणि मग अनुसरण. आता तिची अधिकार होता, परंतु तिचा हेतू कोणता होता की मी अनुसरणार. परंतु त्या ठिकाणी गेली तर कापूस सर्व जळून गेला. म्हणजे परमेश्वर ओढून जर अधिकार जर त्या जीवाचाच आला, मग ती परमेश्वराजवळ अनुसरलेली आहे. तसा अरळक जो राजा होता तो अहंकारी होता, त्याला आपल्या वैभवाचा अहंकार होता. त्या आईनं म्हणजे मदळशेने आपला राजा काशी राजाला त्याच्या संग युद्ध करायचं सांगितलं आणि युद्धातून त्याची सर्व संपत्ती जी आहे हिरावून घेतली आणि मग तो आपलं राज्य गेलं, संपत्ती गेली आणि मग त्रैतापाने तो दग्ध झालेला आहे. आणि त्यावेळेस परमेश्वर जीवाचा जर अधिकार जर आला आणि तो अनुसरत नसेल तर परमेश्वर याही बळे अनुसरती, म्हणजे सर्व आपलं हिरावून घेऊन अनुसरतात त्या जीवाला. म्हणून तो त्या दत्तात्रय प्रभूंच्या म्हणजे अरळक राजा ह्या मातेच्या आणि त्या दत्तात्रय प्रभूंच्या म्हणजे त्याला ती जाणीव होतीच, कारण आई आणि आपले काही भावंड गेलेले आहेत, ते अनुसरलेले आहेत, म्हणून तो त्या रस्त्याने गेलेला आहे. त्यावेळेस दत्तात्रय प्रभू अरळकाचे त्रैताप शांबोली म्हणजे शांत हो म्हणून त्याला शांत करतात. तसं आपल्याला या भवचक्रातून म्हणजे या संसारातून, संसार कसा आहे? दुःख रूप आहे, अनित्य आहे, पापमूळता पाप आहे. संसारात आपल्याला चांगल्या क्रिया घडतच नाही, वाईटच क्रिया घडून आपल्या इकडं जर चांगली क्रिया घडली तर चांगल्या क्रियेने क्रिया वाढते. पण संसारात कसा आहे, जीव कसा निघतो? निरपोन निघतो. स्वामींनी कसं केलं? बोट असं केलं ना, लीळा असल्या असत्या तुम्ही. स्वामींनी असं बोट करून संसारात व्यापून म्हणजे निरपून निघतो, कशाची आसक्ती राहत नाही. आणि माझ्या 2 शब्दाला मी विराम देतो. दंडवत प्रणाम. माहूर गडावरील आपण स्थानवंदन सध्या करत आहोत. सायंकाळ झालेली आहे आणि स्थान दर्शनासाठी माझी भ्रमंती सध्या चालू आहे. समोर जे आहे ते दत्तात्रयाचं जे काही शिखर म्हटलं जातं ते शिखर आपल्याला दिसत आहे आणि या रस्त्याने सध्या आपण चाललेलो आहोत. मी वनदेव येथील स्थान क्रमांक 10 आणि 11 येथील स्थान वंदन केलेले आहेत. आपण ते पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत लीळा सहित. स्थान क्रमांक 10 मध्ये आपण यदुराजा ज्ञानप्रदान स्थान हे वंदन केलेले आहेत.
स्थान क्रमांक 11 मध्ये रुचित ऋषी भेटी स्थान हे देखील वंदन केलेले आहेत आणि मी हे वंदन करून पुन्हा स्थान क्रमांक 12 म्हणजेच आळर्क राजा भेटी स्थानाकडे या कच्च्या रस्त्याने सायंकाळी निघालेलो आहे. या स्थानाजवळून जात असताना ही लीळा पुन्हा स्मरण करावी म्हणून मी इथून आलेलो आहे. स्थान वंदन देखील पुन्हा मी करणार आहे, पण जात असतानाच या स्थानाची लीळा जी स्थानपोथीमध्ये दिलेली आहे मी आहे तशीच आपल्याला वाचून दाखवत आहे. आळर्क राजा हा काशीच्या ऋतुध्वज राजापासून मदाळसेला झालेला चौथा मुलगा. त्याला तिन्ही ताप प्राप्त झाल्यामुळे तो फिरत फिरत सह्याद्री पर्वतावर आला. श्री दत्तात्रय प्रभू देवगिरी पर्वताकडून उत्तरेस धारागिरीकडे जात होते. आळर्क राजा उत्तर दिशेकडून येत होता. श्री दत्तात्रय प्रभूंनी आळर्क राजाचे तिन्ही ताप शंभलीन शंभलीन म्हणून दूर केले व त्याला येथे मातांग वेशामध्ये भेट दिली. उत्तरार्ध लीळा 253 स्थानपोथी अशा पद्धतीची लीळा देखील या ठिकाणी आपण स्मरण करत आहोत. आणि समोर जे काही दिसत आहे आळर्क राजा भेटी स्थान पुन्हा आपण वंदन करूया. सभोवतीचा परिसर वातावरण पूर्णपणे शांत झालेलं आहे. त्रिताप हरणे जे काही स्थान आहे ते पुन्हा आपण वंदन करत आहोत. हा माझ्यासाठी नव्हे तर आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी हा एक सुंदर योग आपल्यासाठी घडून इथं परमेश्वराने आणून दिलेला आहे. पुन्हा आळर्क राजा भेटी स्थान आपण वंदन करूया. श्री दत्तात्रय प्रभू भगवान की जय. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. पुढच्या भागामध्ये आपण स्थान क्रमांक 11, 10, आपण जरूर पुढचाही भाग अवश्य पहा. त्याचबरोबर श्री दत्तप्रभूंचं जे काही स्थान आहे, दुही देवा भेटी स्थान आहे, श्री शंकराचार्य भेटी स्थान जे आहे तेही आपण वंदन करणार आहोत. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.
माहुर येथील वनदेव स्थानाकडे निघालेलो आहे। साईडला हे घनदाट जंगल आपल्याला दिसत आहे आणि या परिसरातून सध्या माझी एकट्याची भ्रमंती चालू आहे।